खूप करो लेकिन बार बार मत करो. नका ना पिऊ दादा. रे कशाला दादा, माझ्याकरता मी काही म्हणत नाही रे दादा, पण मला एकच दुःख आहे. 5-25 वर्षापासून तुमची निगराणी करतो, तुम्हाला हात जोडतो, तुमच्याकडे येत राहतो, माझं आवागमन आहे तुमच्याकडे. मग मला घ्यायला एवढं तर पाहू शकतो ना दादा. नाही 100ला माझं बोलणं कळालं, पण काही बडभागी भाग्यवानला कळालं, पुष्कळ झालं, माझं भाग्य समजतो मी. 100ला नाही माझ्या ज्ञानावर संदेश, ती औषधी नाही 100ला पचली, नाही शूट झाली, पण काही सज्जनाला ते आणि आजच्या युवाला तर खूप गरजेचं आहे दादा. कारण त्याच्यावर येणारी पिढी त्याच्या भरोश्यावर जगणारी आहे दादा. वर्तमानामध्ये तुमच्याकडे पाहून समाज एक पवित्र शिक्षा दीक्षा त्याला प्राप्त झाली पाहिजे, या येथून जगा. अरे मर्यादित स्वतःपुरतं कुठं जगता दादा? स्वतःपुरतं जगणाऱ्यांचं काय काय हाल आहे. स्वतःपुरते पिंडपोषक म्हणून जगू नका दादा. सर्वांचं हित भलं कल्याण ज्याच्यात आहे तो आचार करा दादा. तुमच्याकडे पाहिल्यावर माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे, शहनशाह आहे, महापुरुष आहे, कोणी साधू आहे, असा भाव तुम्हाला पाहिल्यावर झाला पाहिजे दादा. मांसाहार करायचंच नाही दादा, करायचा तुमच्या पाया पडून सांग. बस एवढा खर्च करताना दादा आजपासून एक शपथ घेऊन टाका, आज से नया पाप नहीं करूंगा. ही शपथ घेऊन टाका दादा, तुमच्या खर्चाचा लाभ बोलला. आज से मनातल्या मनात म्हणा बरं का दादा, प्रगट नका म्हणू. आज से नया पाप नहीं करूंगा, मनाच्या मनात म्हणा. एखाद्या शेजाऱ्याने ऐकलं, अरे तू तर म्हणला होता आज से नया पाप नाही करूंगा, त्याच्याकरता मनातल्या मनात सांगितलं, विठाला विठाला सावजानी वेडीले ती गोपिका म्हणते, माझी दुर्दशा आहे, तुम्ही मला त्यागून टाकून सांडून सोडून गेले. आणि माझ्या रडायला प्रारंभ झाला. देव गेला का? रडण्यापलीकडे काही शिल्लक नाही दादा. जीवनाची शोभा जाते. आणि ती गोपिका म्हणते, ही सावजानी वेडीले मला टाकून गेल्यापेक्षा. मग काही इतर सख्या काही जवळ येतात आणि त्यावेळेला ती दुःख करीत असताना अंतःकरामध्ये दुःख करते. विरहाचं दुःख करीत असताना ती गोपिका म्हणते, आतापर्यंत भुलीचा शोध घेते बघा. प्रत्येक सज्जनाने आपल्या जीवनात वर्तमानामध्ये थोड्या भुलीचा शोध घ्यायचा बघा. माझं काय चुकलं का त्याचा परिणाम आहे, दुःखाचे प्रसंग माझ्या जीवनात आले. भुलीचा शोध घेण्याकरता थोडं एकांतात जावं लागतं बघा. एखाद्या रडत बसायचं दादा, माझं काय चुकलं, आणि एकांतात जाऊन रडा, नाहीतर माझ्या मालकाच्या पुढे येऊन जा रडा. कुठे रडायचं नाही. कुठे रडलेले माणूस हलका होतो, कुठे कोणाकडे रडायचं नाही. ये दुनिया बड़ी जालिम है, दिल तोड़ के हंसती है, इसलिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. एक तर रडण्याकरता सुरक्षित जागा, एक तर साधू आहे, एक तर देव आहे, नाही ते एकांतात जाऊन रडत बसायचं, आपल्या भुलीचा शोध घेत. माझं काय चुकलं, त्याचा कुठल्या दोषाचे परिणाम मी आज भोगतोय. जशी माझी सीतामाई अकेली एकटी पडली कुठं लंकेमध्ये, मग भुलीचा शोध घ्यायला लागली. सांग वो त्रिजटे सकयायसी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ. मनवताविळ दुरी झाला पण रावण शके प्राण माझा कुडियात वो. सांग वो त्रिजटे सकयायसी मात. हे त्रिजटे सांग ना, कुठल्या दोषाचे परिणाम, कुठल्या भुलीचे परिणाम मला लंकेमध्ये इथे माझ्या प्रभूच्या विरहाचं दुःख भोगावं लागतंय. काय माझ्याकडून काय अपराध घडला. भुलीचा शोध घेता का तिच्या ध्यानात आला. नाडियली अशा मृग कांती सोने. सीतामाई म्हणते ते सोनेरी हरिण पाहिलं आणि त्या आशेने माझी दुर्दशा आहे, लंकेत मला यावं लागलं, रावण मला घेऊन आला. नाडियली अशा मृग कांती सोने, धाडिली रघुनाथा पाठी लागे तेने. उल्लंघिली आज्ञा मावते मी नेने. देखोनी सुनाट धावून आले सुने हो. सांगवो त्रिजटे सकयायसी मात. एकांतात जा दादा, रडत बसा आणि आपल्या भुलीचे शोध घेऊन भुलीचे दुरुस्ती करा. वर्तमान हा दुरुस्तीचा काल आहे. थोडं भूतकाळ टच करायचं, भूतकाळामध्ये घडलेले दोष अपराध त्याची दुरुस्ती वर्तमानामध्ये करायची आणि त्याचा परिणाम भविष्याची चिंता मिटून जाईल दादा. भविष्यकाळ तुमचा सुखाने जाईल. पण वर्तमानामध्ये भुलीचा शोध घेऊन ती गोपिका काय म्हणते, माझ्या कुठल्या भुलीचे परिणाम
आणि आतापर्यंत देव माझ्या संगतीत होता. देव एकाएकी दिशेनं असं झाला अभंगात येतवरी होता गंगा, 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 येतवरी होता येतवरी होता संग, अंगांग लपविले. देव आतापर्यंत माझ्या संगतीत होता. देव एकाएकी दिशेनं असा झाला. असा आहे दादा, भगवान परमात्मा येताना थोडा बदल दिसतो. आता 7 दिवस आपण देवाच्या आश्रित आहोत. 7 दिवसाचा आनंद पुन्हा नाही दादा. जाती आयशी घडी पुन्हा नाही. जीवनात एक क्षण बार येत नाही दादा, पुन्हा पुन्हा येत नाही जीवनात. कधी काळी आपल्या पूर्व पुण्याच्या माध्यमातून, सत्कर्माच्या, सदाचरणाच्या, पवित्रतेच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये ही भाग्य प्राप्त होतं दादा. ही बार नाही दादा, पुन्हा पुन्हा नाही. जाती आयशी घडी पुन्हा नाही. म्हणून दादा तुमच्या पाया पडून सांगतो, शक्ती, संपत्ती आणि समयाला जपा दादा. शक्ती ईश्वर सेवा या परोपकार, समय ईश्वर सेवा या परोपकार, आणि संपत्ती ईश्वर सेवा या परोपकार. काय भरवसा नाही दादा. आपल्याला मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून माणसं थोडी असावधान असतात, गाफील असतात. पण मृत्यू तिथी आपल्याला माहीत नाही एवढं ठीक आहे. पण मृत्यू कोणाला चुकवता आला नाही हे बरोबर आहे. मृत्यू चुकवता येत नाही दादा. फक्त एकच आपली असावधानी काय, मृत्यू तिथी माहीत नाही दादा. मृत्यू तिथी तर माहीत होऊ द्या ना दादा एखाद्याला. तुझं अमुक दिवशी 15 फेब्रुवारी, 15 मार्च व 15 एप्रिल असं कळू द्या ना दादा. 15 एप्रिल का कळू द्या ना दादा. मृत्यू तिथी माहीत नाही तोपर्यंत माणसं सावधान आहे. 15 एप्रिल तर कळू द्या ना दादा. काय गडबड होते मी काय सांग. डोळ्यापुढे 15 एप्रिलच फिरल. माझा मृत्यू तिथी आहे 15 एप्रिल. मग सगळं चांगलंच करीत राहायचं, चांगलंच करायचं. ज्याच्या डोळ्यासमोर मृत्यू आहे दादा, तो माणूस कधी असावधान राहत नाही. सतत जागृतीमध्ये, सांगता येत नाही. माणसं नुसते प्रमाण म्हणतात, कोण दिवस येईल कैसा. हे तर कोणाच्याही पाठातलं प्रमाण नाही. देहाचा भरवसा हे कुठं आहे मला माहीत नाही, पण यांचं प्रमाण मात्र पाठ आहे. काय खरं आहे भाऊ. स्मशानात जर गेले तर काय विचारू नका त्यांच्या गप्पा. बरं, स्मशानातल्या गप्पा वेगळ्या आणि श्रद्धांजलीच्या वेळेला कोणी उठावा काय खरं नाही भाऊ. इथे तर अशी होती, ते तर तशी होती. ते दारू पिऊन का मराला. पण चांगलंच बोलावं लागतं दादा. हे श्रद्धांजलीवाले फार चतुर राहतात बरं का, अजिबात चुकू देत नाही. तो दारू पितो आता हे मुखातच येऊ देत नाही. इतके सावरून बोलतात, इतके भारी बोलतात. श्रद्धांजलीवाल्याला नमस्कार करतो दादा. पण अशी श्रद्धांजली व्हायचं. पण श्रद्धांजली वाहताना एक ध्यानात ठेवा, आपली श्रद्धांजली एक दिवस असाच प्रसंग येणार आहे. हे ध्यानात असलं पाहिजे. याचा विसर पडला नाही. आपली मृत्यूतिथी माहीत नाही. श्रद्धांजली वाहणाऱ्याला काय नाही दादा. पण त्यांनी एक विचार करायचा, आपल्या श्रद्धांजलीचा दिवस एक दिवस येणार आहे. आपला अंतकाळी एक दिवस होणार आहे. फक्त एकच आहे दादा, देव येताना मी सांगतो, येताना थोडा बदल करतो होतो, पण जाताना माझा ईश्वर स्मशान करून जातो दादा. त्या घरी तुम्हाला थांबा वाटणार नाही असं स्मशान करून. जिथं देव आहे ना दादा ते गोकुळ आहे. देव घराला नंदाच्या गावा, धन्य त्याच्या दैवा. देव आले देवाचे ते खुनाला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारास. धन्य ते गोधने कांबळी काष्टिका, मोहरी पावानिका ब्रिदवा की. धन्य त्या गोपिका 16 सहस्र बाळा, यादवा सकळा धन्य झाल्या. धन्य तुका म्हणे संसारात आली, हरी रंगी रंगाली सर्व भावे.
ईश्वर चिंतनामध्ये त्याचा सर्व काळ जातो. धन्य आहे दादा, तो बडभागी आहे. ती गोपिका म्हणते, ये तवरी होता संग, देव माझ्या संगतीत होता. महाराज चालू होता वाहिला लपाला आता खांदी, कोठे आडाली देह बुद्धी. थोडी भाऊक होते ती गोपिका, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. होता वाईला लपाला आता खांदी. कशामुळे झालं? कोठे आड आली देह बुद्धी. दावा आळवा करुणा कृपा निधी, ओ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. येतवरी होता संग, अंगांग लपविले. देव एकाएकी दिशेनं असा झाला. ती कासावीस होते आहे. कसे? कारण प्राणा वेगळा न करी नारायण, मुग नसो ज्ञान मूर्ख बरा. जीवना वेगळा तळमळी मासा प्रकारा, तैसा होतो जीवा. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. तशी गोपिका तळमळ करते आहे. येतवरी होता संग. आता पण देव संगतीत होता. देव एकाएकी दिशेनं असा झाला. मग इतर सगळ्या तिला विचारला, तूच म्हणते होता वाहिला लपाला आता खांदी. देव तुझ्यापासून दूर का गेला? हातात हात होते, महाराज चालू होती. एवढ्या पवित्र वातावरणामध्ये देवाच्या संगतीमध्ये महाराजचा आनंद घेत होती. आणि त्या महाराजाच्या आनंदामध्ये स्वर्गात एक देवांना अभिलाषा होईल असा महाराज, अशी महाराज व्हायची. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहून, नंदाचा बाळ येणे केला नव लावो. या नंदाच्या बाळाची रासलीला पाहण्याकरता स्वर्गात एक देवांना अभिलाषा व्हायची. आणि ती गोपिका एवढ्या आनंदाच्या वातावरणात देव तुझ्यापासून दूर का गेला? त्याचं दर्शन महाराज शेवटच्या चरणात. तुका म्हणे पाईल मागी, तुका म्हणे पाईल मागी. 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 एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, काल या रे जगदीधी, काल या रे जगदीधी. एवढ्या वेगे अंतरला, एवढ्या वेगे अंतरला, काल या रे जगदीधी, काल या रे जगदीधी. भेटी एक वेळा, दोई भेटी एक वेळा, काल या रे जगदीधी, काल या रे जगदीधी. एवढ्या वेगी अंतरा, एवढ्या वेगी काल या रे जगदीधी, काल या रे जगदीधी. त्या गोपिकेला विचारलं, आज भगवान परमात्मा तू धावा करते, मला त्यागून टाकून सांडून सोडून गेला. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये काय झालं? ती गोपिका म्हणते, तेव्हापासून मी सारखी दुःख करते आहे. त्यावेळेला इतर सगळ्यांनी विचारलं, देव तुझ्या संगतीमध्ये होता, हातात हात होते, महाराज चालू होती, देव तुझ्यापासून दूर का गेला? त्याला ती गोपिका म्हणते, मी थोडं मागं वळून पाहिलं. मागं वळून पाहिलं, मी टाळकऱ्यांकडे नाही पाहिलं. ती गोपिका मध्ये संसाराकडे वळून पाहिलं. एवढ्या पवित्र वातावरणामध्ये संसाराकडे मन जायची गरज नाही दादा, गरज नाही. संसार नित्य बदलणार आहे. रोज संसार बदलत राहत जात.
आजची परिस्थिती उद्या दिसणार नाही. एक तर क्रांती होईल, काहीतरी बदल घडतोच. ते संसाराचं स्वरूप आहे. संसार म्हणजे दादा नित्य बदलणार आहे, नित्य बदलणार आहे. संसार काय माणसं रेल्वे गाडी समजतात. डब्याच्या पाठीमागं डबा, डब्याच्या अरे नाही रे दादा, डब्याच्या पाठीमागं डबा येत नाही. हे संसाराचं स्वरूपच नाही. मग संसाराचं स्वरूप कसं आहे? एखादा मुंबईवरून जरी एखादा ठाण्याला कट झाला डबा, एखादा पुढं येऊन इगतपुरीला कट झाला, एखादा नाशिकला कट झाला, एखादा मनमाडला कट झाला, एखादा नांदगावला कट झाला, एखादा चाळीसगावला कट झाला. मुंडकच भुसावळकडे जातं ना दादा. पण मुंडक्याच्या ध्यानात येत नाही. काही मुंडकच राहिली एक दिवस म्हणून ध्यानात येत नाही दादा. माणसं असं वाटतं पाठीमागं पाहता आपल्या मागं डबे येऊ राहिले. कारण डबे तुझ्या पाठीमागं यायला रिकामीच नाही. बरोबर आहे. तुझी समज आहे संसाराचं स्वरूप डब्याच्या पाठीमागं डबा नाही. संसार नदीसारखा सारखा मोड घेत चालतो दादा, सारखी वळणं घेत चालतो. हे संसाराचं स्वरूप आहे. वळणं घेत मोडावर रडत नाही बसायचं दादा, त्या मोडावर भजन करायचं. दुःखाचे प्रसंग आहे जीवनामध्ये येत राहतात. नदीसारखा संसार सारखा वळणं घेत चालतो. त्या वळणावर रडत नाही बसायचं, वळणावर देवाचा धावा करायचा. प्रभू बस, देवाची दया असली पाहिजे, कृपा असली पाहिजे. ती गोपिका म्हणते थोडं मी मागे संसाराकडे वळून, तुका म्हणे पाहिले मागे संसाराकडे वळून पाहिलं, एवढ्या वेगे अंतराला पुन्हा भजन करते. कान या रे जग जेठी देई भेटी एक वेळ मोठ्या देवाने प्रेमाने देवाचं भजन करा. विठोबा Bye.
विठोबार कुमार देवादी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा परियत केशवा विनंती माझे परियत केशवा विनंती माझे परियत केशवा विनंती माझे माझी वाणी तुझे वरी गुणेना 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 ऐतरे प्रेम काय केला ऐतरे प्रेम काय केला ऐतरे प्रेम काय केला देवादी देवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम आईशे दे प्रेम काही कळा सगळ्या जगाचं जीवन असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे तुकाराम महाराज प्रेम मागतात. प्रेम तरी महाराज कसं करता मागित असले देवाकडे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. हे भगवान माझ्या वाणी सतत तुझे गुणांवाद गाण्याकरता मला प्रेम दे. तुकोबराय देवाकडे प्रेमाचं दान मागून देवाच्या बाळीला प्रारंभ करतात. आपला वेळ फार कमी आहे. भगवान परमात्मा प्रगट झाले. मथुरा कारावास आकाशवाणी झाली. आकाशवाणीद्वारा वसुदेव बाबाला गावाचाही पत्ता मिळाला आणि घराचाही पत्ता मिळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला वसुदेव बाबांनी देवाला डोक्यावर घेतलं. रस्त्यावर यमुनामाई प्रतीक्षा करीत होती. यमुनामाईला दर्शन दिलं. आपला पाय खाली सोडला. माझ्याप्रमाणे यमुनाजीला दर्शन दिलं. हळूच गोकुळात गेले. गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी यशोदामाच्या कुशी त्या बाळाला सोडलं आणि तिथून माया घेतली. माया मथुरेला येते. मथुरेचंही वातावरण बदललं आणि गोकुळात भगवान गेले. गोकुळातलं वातावरण बदललं. पण मथुरेचं वातावरण म्हणजे रडे माया करी आकांत या वातावरणात थांबण्याकरता. रडण्याच्या वातावरण जास्त वेळ थांबायचं नाही. आपल्याला रडायला येऊन लागून बरोबर. रडण्याच्या वातावरण थांबे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळात आनंद उत्सव साजला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे कथा कीर्तन व्हायला लागले. गायन करायला लागले. आणि दादा नंदबाबाच्या घरी दर्शन बारी लागली. अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी 5 दिवसापर्यंत दर्शन बारी होती नंदबाबाच्या घरी. 5व्या दिवशी भगवान शंकर दर्शना करता येतात. नंद दुआरे कजोगी आयो सिंगी नाद बजायो मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. अंग विभूती गले रुंडमाला शेष नाग लपटायो मैया तोरे द्वारे यशोदा तोरे द्वारे बाला जोगी आयो. यशोदा मातेने बाहेर पाहिलं कोणी जोगी बाबा अतिथी देवता आहे. यशोदा मातेने सुवर्ण पात्र घेतलं. ले भिक्षा चली नंदराणी कंचन थाल धरायो. सुवर्ण पात्र घेतलं आणि अतिथी बाबाला या जोगी बाबाला वाढण्याकरता आले. लो भिक्षा आओ आसन पर जोगी मेरो बालक है डरायो भोले. ए भोले बाबा माझ्या बालकाला भीती वाटते. यशोदा मातेनी असं बोलल्यानंतर बाबा शिवजीला भगवान शंकरला वाटलं किती भोळी माता आहे. हिनं मला ओळखलं नाही. हा भिक्षा घेण्याकरता आला का याचं काही वेगळं काम आहे अजून. त्याला बाबा शिवजी परिचय देतात. ना चाहिए तेरी दौलत दुनिया ना ये कांचन माया. आला कशाला. अपने लाला का दर्शन करा दो मैया. मैं दर्शन को आयो री मैया. तुझ्या बालकाच्या दर्शनाकरता जोगी आलेला आहे. आणि या जोग्याने काय केलं. पंचदेव परिक्रमा करके श्रृंगीनाद बजायो. बलियारी श्याम कन्हैया की जुग जुग जीव तेरो जाओ. ए लाला कन्हैया युगा युगा पर्यंत जगणं असा आशीर्वाद दिला. माझे बाबा 5व्या दिवशी गेले. 6व्या दिवशी वातावरण बदललं. 6 दिवसाच्या पोराला मारण्याकरता खूप मोठी लाईन लागली. सुरुवातीला पुतना आली. पुतणीला देवाने मुक्ती दिली. आई होऊन आली ना दादा. आई होऊन डुप्लिकेट का होईना मारण्याकरता काय ना. पण आईचं हृदय जरी नसेल तिला
पण डुप्लिकेट का होईना आई होऊन आली नाही. आणि आई होऊन आल्यामुळे देवानी तिला मुक्ती दिली. पण हे 6 दिवसाच्या मारण्या पोराला मारायला का ग बगरिठा मारिले बाळपणी अगासूर बकासूर शकटासूर. 6 दिवसाच्या पोराला मारायला भले भले बलदंड यायला लागलं. बलदंड म्हणजे खालं का झोपायचं आणि झोपलं का पुन्हा खायला चुटवायचे असे बलदंड. आणि कोणाला मारायला आले? 6 दिवसाच्या पोराला मारायला आले. सर्वांचं देवाने निर्धारण केलं. माझा प्रभू वाढीला लागला. वाढ लागलं. अवताराचं प्रयोजन ध्यान केलं. समाजकारण, अध्यात्मकरण, शास्त्रकारण, राजकारण मोठ्या लोकांना जवळ केलं. त्यांना सांगितलं, अरे दादा कसं चाललं रे तुमचं? कसं चाललं तुमचं? गोपाळांना विचारलं. गोपाळ म्हणले, देवा आमचं काय आता, सप्ताह झाला, आमचा जो उद्योग आहे तो आम्ही करणार आहोत. पण महाराज देवाने विचारलं, भाऊ कोरोना काळात माळी तर नाही गेल्या ना तुमच्या? त्यावेळेला किती गोपाळ टव करले. अरे हा काहींच्या तर गेल्या होत्या ना दादा. त्यांना सांगितलं, जरी गेल्या ना काय बिघडलं नाही. जो अपनी भूल ठीक करले उसे इंसान कहते है. त्याला माणूस म्हणायचं. मनोज गलती का पुतला है अक्सर हुई जाती है. जो अपनी भूल ठीक करले उसे इंसान कहते है. आपली भूल ठीक करून घ्या ना दादा. मला गेली असेल दादा काही कारणाने, मरणाच्या भीतीने का होईना गेली असेल ना दादा, काही बिघडलं नाही. अजून वेळ गेली नाही दादा. शेवटी का होईना जीवनभर कोणाचे होऊन जगा दादा. पण जाताना भगवान मेरे है मैं भगवान का. देव माझा आहे मी देवाचा. देवाचं होऊन जाण दादा. देवाचं होणं म्हणजे बडो की संतान. मोठ्याची लेकरं आहे दादा, फार मोठ्याची लेकरं आहे. हरीचा दास काय सामान्य मामूली गोष्ट थोडी आहे दादा. मोठ्याची लेकरं आहेत. जाताना देवाचं होऊन जा. मोठ्या लोकांना पवित्र दीक्षा दिली. घरी ठेवल्या असतील माळी तर त्याच घालून घ्या, नाही तर नव्या घ्या, पण देवाचं होऊन जागा. नंतर बालगोपाळांकडे लक्ष घातलं. बालगोपाळांना जवळ केलं. कारण दादा अरे खायला प्यायला काय मिळतं का नाही. देवाचे काही लाडले होते. एक मधुमंगल होता, एक मनसुख नावाचा लाडला भक्त होता. मनसुख. तो मनसुख लई पतला होता. लई पतला असा बारक्या गडी होता. लई पतला होता. इथं तर माणूसच नाही दाखवायला. एखादं पोरग आहे ना इथला पतला, काय खातो का नाही, काय लईच पतला होता. का रे मनसुख काही खातं पितं का नाही? त्याला मनसुख म्हणतो, देवा लाला अरे आम्ही गरीब गोवराची लेकरं आहोत, आम्हाला कोण खायला देईल? आमच्या निवर्ती भाऊ सारखा तू कोण खायला देईल? निवर्ती भाऊला बी शून्य नाही आते येतं ऐकायला येतं विठाला विठाला विठाला. त्याच्याकडे लक्ष जायचं कारण तो बालपणापासून निगराणीत होता. पण काय करावं, इकडे छोंडीला आला. हो गई बाटा बाट. नाही तर निगराणीत होता. सोयरा आहे तो निगराणीत होता. विठाला विठाला मनसुख. का रे मनसुख काही खातो पितो का नाही? आम्हाला गरीब गौराची लेकर, आम्हाला कोण खायला दे? अरे मग शेजाऱ्याकडे मागून घ्या. अरे शेजारी बी गरीबाला देत नाही ना. ज्याला रात्रीचं पचलं नाही त्याला म्हणत 2 घास तरी खा म्हणतात. आणि ज्याला खरी गरज आहे, एकाशी देखोनी लपवी भाकरी. माझे तुकोवारे म्हणतात, एकाला पाहतो भाकरी लपवतो, आणि ज्याला गरज नाही त्याला 2 घासाचा आग्रह करतो. एकाशी देखोनी लपवी भाकरी, एकाशी आड पडोनी होकारी. अरे रात्रीचं त्याला पचलं नाही ना दादा, त्याला युनो घ्यायची वेळ आहे ना, त्याला कुठे 2 घासाचा आग्रह करतो. मनसुख म्हणतो, देवा आम्हाला गरीबाला कोण देत नाही. अरे मग मी तुम्हाला पोटभर खायला देणार आहे, फक्त माझ्या घरचं देणार नाही. मग मी चोरी करून देणार. चोरी करण्याकरता आपलं एक मंडळ स्थापन करायचं. मंडळाची स्थापना झाली. बाल गोपाळ चौरी विद्यापीठ मंडळाची स्थापना झाली. चोरीचं माध्यम झालं. जिकडं तिकडं चोरीचा सुसराट झाला. गोकुळात चर्चा व्हायला लागली. आणि गोकुळात चर्चा व्हायला लागल्यात. गोकुळातला गोपिका सगळ्या त्रस्त झाल्या. यशोदामाई तर त्रस्तच झाली. गोपिका उठायच्या, म्हणते पाहते गवळणी
तवती पालती दुधानी म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली. नंदबाबाच्या पोराचं नाव यायला लागलं. नुसतं नाव नाही, गाराने जायला लागले. यशोदा मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. आईशा ऐकता गाराणी यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोनी एका जनार्दनाचे चरणी. यशोदा मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. लाला काय उणे का करीतोशी चोरी. ए लाला तुझ्या घरी काय कमी. 9 लाख गाई नंद बाबा की नित नव माखन होय. माखन की चोरी छोड श्यामरी मै समजावत. मी तुला समजावून सांगते लाला, माखन चोरी सोडून दे, माखन चोरी सोडून दे लाला. पण भगवान ऐकत नाही. कधी गोपिकांना म्हणे सावळा गे चिमणा माझा गवळणीत शोभे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा, तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा. गोपिकांना काढून द्यायचं, आपल्या बालकाला शासन करायचं. पण बालक ऐकत नाही. मग गोपिका गारणे सांगले. पहिली आली धावूनी याने की बाय काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधवणी. गाठ बाई कोणाशी सुटेना कुठवर सोसू गे धिंगाणं. आपण खातो दही लोणी हात पुशितो सुनेच्या मुखा लागुनी. एका जनार्दनी करी करणी जातो पळून तेथोनी. अशा गोपिका गाराने सांगत. दुसरी आली धावत याने का बाय काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाय आम्हाशी पावेना कुठवर सोसू गे धिंगाणा धिंगाणा धिंगाणा. याची कीर्तनाची वेळ आता संपली. आज धिंगाणा का बरं संपना अजून. गोपिका धिंगाणा 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 कुठवर सोसू गे धिंगाणा. गोपिका त्रस्त झाल्या. आणि यशोदा मातेने विचार केला, आता या बाबा आपल्या ह्या लेकरामुळे कन्हैयामुळे आता एखाद्याला गोकुळ सोडायची वेळ येईल. आता वेळीच्याचं भविष्य पाहून घेऊ. भविष्य पाहिलं होतं गर्गाचार्याने गर्गमुनीने. पण गावात शांडिले बाबाला बोल, बाबा या बाळाचं भविष्य पाहा. आई तुझ्या बाळाचं काय भविष्य पाहते. तुका म्हणे बाप जगाचा, हा जगाचा बाप आहे आई, याचं काय भविष्य पाहते. अरे सगळं चांगलं सांगतात, पण आज गोकुळात राहायचं का गोकुळ सोड निघून जायचं अशा अवस्था या बाळामुळे झालेली आहे. आई तुमचा पिढीचा धंदा काय. म्हणलं गोपालन आहे. आई मग हे पोरग गोपालनच करणार. याला एमटेक आणि बीटेक काय करू नको. याला उच्च शिक्षणाच्या लायकीचा हा नाही. मग तुमचा पिढीचा धंदा जर गोपालन आहे ना, मग याला गोपालनच, याला सवय आहे. युगायुगा परत ते गायींची सेवा केली. आज गोपालन करण्याकरता हा अवतार आला. याला काही मुहूर्त कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध सप्तमी आणि कार्तिक शुद्ध अष्टमी या बालकाच्या गायी चालण्याचे मुहूर्ताचे दिवस काढून दिले. आणि त्या मुहूर्तावर भगवान परमात्मा रानात जायला. रानात जायचे, गायींची तृप्ती होईपर्यंत चारा खाऊ घालायचा. यावेळेला खेळ करायची. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडीला यमुनीच्या तिरी. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या हमामा हुमरी सुरकावाडी होत होतो. तू खेळ खेळता खेळता माझे तुकाराम महाराजची दया दयाळवान तुकाराम महाराज पुढे गेले. देवा आता खेळ मोडला पाहिजे. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तुकोऱ्या सल्ला देवाला मान्य झाला. देव सर्वांच्या मध्यभागी उभे राहिले. कमीला विणू खोला. आता प्रसाद घेतला. जो प्रसाद माझा भगवान बालगोपाळाला देतो तोच प्रसाद या राम जयंती पर्व काळावर दादा हनुमंतरायच्या पर्व काळात चालत असणारा उत्सव, त्या उत्सवामध्ये माझ्या रामजीच्या पूर्ण दयेमधून तुम्हा सर्वांना माझा भगवान प्रसाद देणार आहे. भानुदास गीते गात भानुदास गीते गात भानुदास गीते गात भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विना थांबा पाव विना ना विना 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 ना मंदिरातला विना मंदिरातला विना ना. सिंगीला वेली दुरी होतो तिघांचे मेवरी तुम्ही वारे दोही कडे मुख बसरोने कडे देवादीच्या दारा घ्यारे दोहीच्या गोबरा वारे दोही कडे मुख बसरोने कडे रामनियाचे टोका काय होणे रे देख तुम्ही वारे दोही कडे मुख बसरोने
कडे कंठे धरला कृष्ण म्हणे अवघाधनी प्रकाश वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम देवा कोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भू मंडळी आम्ही बळी वेद गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काही बोललो बुबडे माय बाप तुम्हा पुढे सलगी लाडे कोडी माझं क्षमा कराय बोलताना सावधानी अहो रात्र फिरत राहतो असावधानीमधून माझं काही चुकलं असेल आपलं आईचं हृदय आहे आईच्या हृदयाने मला क्षमा करावी थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानवराचा संदेश निरोपी आपल्यापर्यंत पोहोचवला झालेली सेवा भगवचरी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो झालेली सेवा बार बार प्रभूचरणी समर्पण करतो आणि पुन्हा शिकवेला माझ्या गुरुजनांना भक्तिमयी मातांना ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबाप या युवा मित्रांना सर्वांना बार बार प्रणाम वंदन करून आमचा ऋषिकेश दादा त्यांनी सर्व माझे ललित भाऊ हरमान्य दुखले बंधू या सर्वांना मी प्रणाम वंदन करतो आजच्या ही सेवा माझ्या प्रभूचरी समर्पण करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले जय करू वेडे वापुडे उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा